मुरुड शहरातील आंबेडकर चौकात दिनांक 8 रोजी सकाळी उसानं भरलेला ट्रॅक्टर तोल जाऊन रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारवर पलटी होत भीषण अपघात घडला। अपघात अत्यंत गंभीर स्वरूपाचा असला तरी मोठी जीवितहानी टळल्यानं सुटकेचा श्वास सोडण्यात आला आहे। मात्र या दुर्घटनेत ट्रॅक्टर कारसह शेतकऱ्याच्या ऊसाचं मोठं नुकसान झालं असून परिसरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे। प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार आंबेडकर चौकातील रस्ता अत्यंत अरुंद असून दोन्ही बाजूला वाहनांची बेकायदेशीर पार्किंग मोठ्या प्रमाणात असते, त्यामुळे वाहनांना वळण घेणं अवघड होतं। याशिवाय रस्त्यावर खोल खड्डे व उंच सखल पृष्ठभाग असल्यानं अपघाताची शक्यता अधिक वाढते। 2 ट्रॉली जोडलेल्या ट्रॅक्टरला वळण घेताना तोल गेल्यानं हा अपघात झाल्याचं सांगण्यात आलंय। अपघाताचा मोठा आवाज होताच आसपासच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेऊन मदत कार्य सुरू केलंय। ऊसाचा मोठा भाग रस्त्यावर विखुरल्यानं काही काळ वाहतूक विस्कळीत झाली। पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने रस्ता मोकळा करून वाहतूक सुरळीत केली। कार पूर्णपणे चेंगरून नुकसानग्रस्त झाली असून ट्रॅक्टरचंही मोठं नुकसान झालंय। शेतकऱ्यांचा ऊस वाया गेल्यानं त्यांच्यावर अधिक भार वाढणार आहे। या घटनेनंतर नागरिकांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे। रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून दिवसेंदिवस वाढणारे खड्डे व व्यवस्थापनाचा अभाव यामुळे अपघातांची मालिका सुरूच आहे। प्रशासनानं तात्काळ रस्ते दुरुस्ती, साईड पट्ट्यांची दुरुस्ती आणि वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा करावी अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे। ऊसाचा हंगाम सुरू असल्यानं शहरात जड वाहनांची वाहतूक प्रचंड वाढली आहे। अशा परिस्थितीत रस्त्याची देखभाल न करणं ही गंभीर निष्काळजीपणा असून या अपघात प्रशासनासाठी धोक्याची घंटा असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे। तातडीनं दुरुस्ती न झाल्यास भविष्यात आणखी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जाते आहे। इंडिया न्यूज R7 प्रभाकर साबळे, मुरुड। आता हे झालेलं नुकसान कुणाचं आहे? शेतकऱ्याचं आहे का? शेतकऱ्याचं तर काय सगळं वाटावरच आहे की बिगर कुलपाचं आहे की शेतकऱ्याचं सगळ्याला कुलपा येतं। ठीक आहे, शेतकऱ्याचं आता ही गाडीची पैसे तुळतुळ करायला, पण शेतकऱ्याचं कोण तुळतुळ करतं? शेतकऱ्याला कुणी मालक नाही। मालकच नाही त्याला। हां, काय यांचा इन्शुरन्स असेल, यांचं त्यांचे काही होईल केस हो. चलेल। पण शेतकऱ्यानं कुठे इन्शुरन्स भरून घेतलाय, अगर भरलाय त्याचं कोणी घेतं का भरून? शेतकऱ्याचं काही नाही हो। शेतकऱ्यांना नुकसानीलाच बळी पडावं लागतं। त्याच्याच बळी पडायचं आणि त्याचा जन्मच असा चाललाय, कवा काळ बदलल त्याचं काही सांगता येत नाही। आता बघा, अतिशय नाही ह्या रस्ता हे खराब असल्यामुळे आम्हाला ऊसाची जी ट्रॅक्टर न्यायला तिथं आमचा ट्रॅक्टर पलटी झाला, कुठून ट्रॅक्टर बी चढत नाही, ते चौकात ट्रॉफिक बिकू लागते, इथं गुडघ्या इतके खड्डे असल्यामुळे आम्हाला ट्रॅक्टरचा वेग काहीच करता येत नाही। तर बघा खड्डे काय इथे पूर्ण खड्डे असल्यामुळे आम्ही काहीच करू शकत नाही। त्याला आमच्या ट्रॅक्टरला लोड असतो 20-25 टन, तर काहीच आम्ही इथं ट्रॅक्टर पुढून गाड्या येतात वेगावून, इथं खड्डे मोठे येतात, आमच्या ट्रायला इथंच पलटी होत्या। आज या ठिकाणी हे मोठी दुर्घटना घडलेली आहे। या दुर्घटनेचं कारण हे अतिक्रमण केल्यामुळं आणि हे रस्त्याला मोठे मोठे खड्डे पडल्यामुळं, कारण का हे रस्त्याच्या खड्ड्यामुळं ह्या वाहनाला कसल्याच प्रकारची गती मिळत नाही। हे गती न मिळाल्यामुळं हे वाहन या उमाटावून चढू शकत नाही। पुढून हवे येत आहे, हवेहून ते पुढचं वाहन आल्यानंतर यांना ब्रेक करावं लागत आहे। ब्रेक काढल्या कारणानं ह्यांचं वाहन पलटी झालेलं आहे। तरी तिथं मोठी एक कार इनोव्हाच्या त्यावर ते ट्रॉली पडलेली आहे, कारण का ह्याला प्रशासन जबाबदार आहे। कारण का आतापर्यंत झालेली या रोडची दुरावस्था पहा, मोठमोठे खड्डे एकत्र करून लोकांना यावं लागत आहे आणि हे अतिक्रमण करून हे वाहनं लागलेले आहेत, कारण का पूर्ण रस्ता ही अतिक्रमणाच्या बिळाक्यात गेलेला आहे। आणि येथून जाताना एसटी वगैरे वाहन येताना हे गाडी बघा हे गाडी कशा प्रकारे लागली आहे रोडवरती, आणि हे पूर्ण रोडवरती वाहनं लागत आहेत रोडच्या, आणि त्यामुळे येणाऱ्या वाहनाला फार मोठी या ठिकाणी तकलीफ होत आहे। त्यामुळे हे दुर्घटना घडत आहेत। काल परवा 2 दिवसाखाली पण अशाच प्रकारे एक ट्रॉली पलटी झाली होती, त्या ट्रॉलीचं बी कारण तेच होतं। आणि आता सध्या पण या रोडच्या दुरावस्थेमुळे मोठे मोठे खड्डे पडलेले असल्यामुळं हे येताना जे लोडिंगचे ट्रॅक्टर आहेत त्या ट्रॅक्टरला या ठिकाणी गती न मिळाल्यामुळं या ठिकाणी ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढते। आणि हे गाड्या जे अतिक्रमणात रोडवरती लागत आहे गाड्या, त्यामुळं ह्या प्रशासनाचं यावर दुर्लक्ष आहे। मुरुड पोलीस स्टेशननं त्वरित यावर लक्ष केंद्रित करून या येणाऱ्या रोडवरचे अतिक्रमण हटवावे, एवढीच मुरुडकरांची विनंती आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.